विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे। एवढंच नव्हे तर प्रचाराची दिशाही स्पष्ट केली आहे। महायुती सरकारनं लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा सपाटाच लावलाय। मवियाचं सरकार आल्यास लोकप्रिय योजना बंद होतील। लाडकी बहीण सारख्या योजनांबाबत मवियाला अप्रिती। भाजप मतदारांच्या मनात घालते भीती। विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली। एवढंच नव्हे तर प्रचाराची दिशाही स्पष्ट केली। महायुती सरकारनं लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा सपाटा लावलाय। या योजनांवर प्रचार केंद्रित होणार हे स्पष्ट आहे। राज्यातलं महायुती सरकार पायउतार झाल्यास या योजना बंद होतील अशी भीती मतदारांना दाखवली जाऊ लागली। राज्यात महायुतीची सत्ता गेल्यास महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजना बंद केल्या जातील अशी भीती व्यक्त केली आहे। लाडकी बहीण योजना, 3 सिलेंडर मोफत योजना, शेतकरी वीज बिल माफ योजना, मोफत रेशन योजना, 1 रुपया पीक विमा योजना, पंतप्रधान घरकुल योजना या योजना सरकार बंद करेल असं भाजप जनतेला सांगू लागले। महाविकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे लाडली बहिणा योजना बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे 3 सिलेंडर बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे जनतेचं रेशन बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे शेतकरी शेतमजुराचे बेहाल करणे, हाल खराब करणे, आणि महाविकास आघाडी सरकार येणे म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना बंद करणे। साऱ्या योजना महाराष्ट्रात बंद केल्याशिवाय ही महाविकास आघाडी राहणार नाही। सरकारनं जाहीर केलेल्या योजना फसव्या असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। हे महाआघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे। त्यांना असं वाटते की त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेडी आशा आहे। लोकउपयोगी योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीला जनतेनं पाठिंबा द्यावा असं आवाहन अजित पवारांनी केलं। समाजाचा बारकाईने विचार करून महायुतीच्या सरकारने एकनाथराव खडसे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून या योजना आणलेल्या आहेत। या योजना पुढे कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा। महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार। विधानसभेत मतांच्या बेगमीसाठी या योजना आणल्यात हे उघड गुपित आहे, पण या लोककल्याणकारी योजना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर बंद होतील अशी भीती दाखवून मतं आणखी घट्ट करण्याची रणनीती महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे हे या निमित्तानं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।